the equation E is equal mc square, in which energy is z equal to mass multiplied with the square of the velocity of light. हाय अगेन, इट्स प्रियंका चटके पाटील म्हणजेच तुमची प्री घेऊन आली आज माझं तिसरं अफेअर. पहिली 2 अफेअर्स जर तुम्ही बघितली असतीलच आणि जर बघितली नसतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तर पटकन जायचं, ते दोन्ही अफेअर्स बघायचे आणि मग ह्या अफेअरला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर हे अफेअर बघितलं तरी चालणार आहे. तर मग पहिलं अफेअर होतं अल्बर्ट आइन्स्टाईन, सेकंड अफेअर होतं ओपेनहॅमर, तर तिसरं कोण असणार आहे असं मी शेवटी जाता जाता प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आज मिळतंय तुम्हाला. तर सुरुवात करते. झालं असं होतं की लॅबमध्ये मी प्रॅक्टिकल करत होते. माझं प्रत्येक अफेअर हे लॅब पासून सुरू झालं, कारण प्रयोगातूनच बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि प्रयोगामधूनच प्रेम वाढत जातं. हा माझा पर्सनल अनुभव आहे. तर झालं असं होतं की मी प्रॅक्टिकलमध्ये बिझी होते, प्रॅक्टिकल करत होते लॅबमध्ये आणि प्रॅक्टिकल काही केल्या मला त्या रिडिंग्सच येत नव्हत्या. आणि आमच्या मॅम ज्या होत्या, ज्या आम्हाला प्रॅक्टिकल शिकवत होत्या, त्यांचा एक रूल होता की तुमचे रिडिंग्स परफेक्ट आल्याशिवाय, तुमचा रिझल्ट व्यवस्थित आल्याशिवाय तुम्हाला लॅब सोडता येणार नाही. मला टेन्शन आलं, कारण 6 वाजता लॅब बंद होते आणि 5 पर्यंत अजून माझे रिडिंग्सच आले नव्हते. पूर्ण कॅल्क्युलेशन करायला, तो रिझल्ट मांडायला मला खूप वेळ लागणार होता. मी टेन्शनमध्ये होते, खूप चिडचिड होत होती माझी आणि काही केल्या रिझल्ट्स येत नव्हते. रिडिंग्सच येत नव्हते, रिझल्ट तर खूप लांबची गोष्ट होती. मी शेजारचा स्टूल ओढला, त्या स्टूलवरती बसले, डोक्याला हात लावून बसले, कारण मला काहीच सुचत नव्हतं. त्याच्यानंतर मी असं फुल ट्रान्समध्ये गेले होते, कारण काही सुचत नाहीये, रिडिंग्स येत नाहीयेत. 6 वाजता लॅब बंद होईल, मला परत उद्या रिपीट करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टीचं एक टेन्शन होतं माइंडवरती. मी बसल्यानंतर मला बॅकग्राऊंडला एक वाक्य सतत ऐकू येत होतं आणि ते वाक्य म्हणजे असं होतं की an expert is someone who knows some of the worst mistakes that can be made in his subject and also knows how to avoid them. हे वाक्य मी कुठेतरी ऐकलं होतं. असं असतं ना, एखादं वाक्य, एखादं गाणं, एखादा डायलॉग आपल्या माइंडमध्ये सतत रिपीट होत असतो दिवसभर. तर ते वाक्य माझ्या माइंडमध्ये बॅकग्राऊंडला फिरत होतं. हे वाक्य कुणाचं आहे मी आठवायचा प्रयत्न केला. मला आठवलं, मी हे वाक्य सकाळी ऐकलं होतं. सकाळी कॅन्टीनला ज्यावेळेस मी म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन आणि ओप्पो बरोबर बसले होते. आणखी एक जण होतं आणि त्यानं हे वाक्य उच्चारलं होतं. कोण होता हा? आणि मला आश्चर्य वाटत होतं की हे दोघं माझ्या सोबत आहेत. ह्या दोघांचं मला काही आठवलं नाही. पण त्या माणसाचं वाक्य का आठवतंय मला? कोण आहे तो? मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. प्रॅक्टिकल केलं, उरकलं सगळं प्रॅक्टिकल, घरी गेले. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत कॉलेजला आले, जो रुटीन असतो. कॉलेजला आल्यानंतर पहिल्यांदा क्लासमध्ये येण्याआधी मी लायब्ररीला गेले, कारण मला त्या माणसाचा शोध घ्यायचा होता. मी पटकन लायब्ररीमध्ये जाऊन बसले, सगळीकडे शोधलं, मला कुठंच सापडला नाही तो. म्हणलं इथं नाही म्हणजे हा कुठं असेल? सगळ्या कॉलेजमध्ये शोधलं मी, मला तिकडेही नाही सापडला. म्हणलं गुगलू दादाकडे नक्कीच भेटेल तो. गुगलू दादा म्हणजे गुगल. मोबाईल घेतला, पटकन सर्च केलं, सापडला तिकडे तो. त्याचं नाव होतं वर्नर हायझनबर्ग. जर्मनीमधल्या एका गावामध्ये माध्यमिक शाळेमध्ये भाषाविषयी शिकवणाऱ्या डॉक्टर ऑगस्ट हायझनबर्ग आणि त्यांची पत्नी एमी बॅकलेन यांच्या पोटी 5 डिसेंबर 1901 मध्ये हा मुलगा जन्माला आला. डॉक्टर वर्नर हायझनबर्ग. कोण होता हा आणि काय याचं काम काय होतं? मागच्या स्टोरीमध्ये माझ्या तोंडून सतत एक तुम्ही नाव ऐकत होता, हैजू हैजू हैजू. हाच तो हायझनबर्ग होता. मग मला हा का आवडत होता? म्हणजे मागच्या स्टोरीमध्ये तुम्हाला सांगितलं मी की ओपेनहायमर बरोबर अणुबॉम्बची रेस लावणारा हा हायझनबर्ग होता. मग त्या रेसमध्ये तर तो हरला होता, असं सगळ्या जगाला वाटतं. मला नाही वाटत. तो हरला होता, का हरला होता, कशासाठी हरला होता, हेच बघायचंय आपल्याला. आणि त्याच्या हरण्यामुळेच मी त्याच्या प्रेमात. माणसं नेहमी जिंकण्यावर प्रेम करतात ना, मला नाही वाटत की मी जिंकण्यावर प्रेम करावं. म्हणजे ह्या केसमध्ये तरी निदान. कारण ह्या केसमध्ये त्याचं हरणं खूप महत्वाचं होतं. तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि अख्ख्या जगासाठी. तर बघूयात आपण नेमकं त्याचं काय सुरू होतं याच्यामध्ये.
तर त्याचं आणि माझं जुळण्याची एक महत्वाची लेवल मॅच झाली. ती लेवल म्हणजे त्याला फिजिक्स आणि मॅथ्स या दोन्ही विषयावरती त्याचं प्रचंड प्रेम होतं. आणि ह्या सगळ्या प्रेमामुळंच तो मला भयंकर आवडायला लागला. आणि त्याच्यानंतर तो एका स्कूलमध्ये गेला. 1920च्या दरम्यान तो स्कूलमध्ये होता. आणि मॅक्सिमिलियन त्या स्कूलचं नाव होतं. त्या स्कूलमध्ये गेल्यानंतर त्याचं लाईफ टोटली चेंज झालं. असं म्हणतात ना, की तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवायला कोण असतं, म्हणजे तुमचे शिक्षक कोण असतात, याच्यावर तुमचं बरचसं लाईफ डिपेंड असतं. कॉलेजच्या शिक्षकांचं, युनिव्हर्सिटीच्या शिक्षकांचा जितका प्रभाव नसेल, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक प्रभाव हा शाळेतल्या शिक्षकांचा असतो. तर त्याच्या शाळेमध्ये शिकवायला जे सर होते, ते सर म्हणजे समरफिल्ड, व्हीएन, प्रिन्स सॅम असे मोठमोठे शिक्षक त्याला शिकवायला होते. आणि ह्या सगळ्या शिक्षकांमुळेच त्याचं लाईफ चेंज झालं. कारण तो बऱ्यापैकी फिजिक्समध्ये हुशार होता, मॅथ्समध्ये हुशार होता आणि तिथं आमच्या तिघांची लव्ह स्टोरी मस्तपैकी रंगत होती. तिघांची म्हणजे माझी, फैजूची आणि आमच्या फिजिक्सची. मैं ओ और हमारा फिजिक्स. तर आमची प्रेम कहाणी फुलत फुलत होती. मी त्याच्यामध्ये बुडत होते, तो फिजिक्समध्ये बुडत होता. एवढं तो फिजिक्समध्ये बुडाला की त्यांनी 1923 मध्ये पीएचडीची डिग्री घेतली आणि मी त्याच्या प्रेमामध्ये. सगळेजण त्याच्यावरती फिदा होते. समरफिल्ड सर तर जास्तच फिदा होता, कारण त्यांचा तो लाडका विद्यार्थी झाला होता. असतात ना लाडके विद्यार्थी वगैरे, तर तसा तो लाडका विद्यार्थी झाला होता. आणि त्याच्यासोबतच म्हणजे त्याच्यावरती प्रेम करावं असं तर तो होताच, सगळ्यांनी त्याचे लाड करावेत असाही तो होता. पीएचडीच्या काळामध्ये समरफिल्ड सरांनी त्यांच्या लाडक्या स्टुडंटचं लाईफ पूर्णपणे चेंज करायचं ठरवलं. का चेंज करायचं ठरवलं? तर कारण असं होतं याच्या पाठीमागं, समरफिल्ड सरांनी हैजूची भेट एका महामानवाशी घालून दिली. कोण होता हा महामानव? तुम्ही कदाचित त्याचं नाव ऐकलं असेल. त्याचं नाव होतं नील्स बोर. फिजिक्स मधला सगळ्यात बाप माणूस नील्स बोर. तर आजोबा म्हणू शकतो आपण त्याला. तर त्या आजोबांबरोबर याची ओळख करून दिली. हा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याला कळलं की आता मात्र आपल्या लाईफची गाडी सुसाट सुटणार आहे आणि ते आता कधीच थांबणार नाही. कारण असं होतं, नील्स बोर हे ॲटॉमिक मॉडेलच्या विस्तारावरती काम करत होते आणि हे काम हैजूने हातामध्ये घेतलं आणि हे काम त्यांनी यशस्वीपणे करून दाखवलं. मला सांगा, याच्यामध्ये त्यांनी त्याच्या समर्पित सरांचा विश्वास सार्थ करून दाखवला की नाही? अर्थातच. कुठल्या शिक्षकाला आपला विद्यार्थी आवडणार नाही? कारण त्यांच्या क्षमतावरती पूर्ण शिक्षकाचा विश्वास असतो. त्यानंतर ते काम केलंच होतं. सोबत मॅट्रिक्स मेकॅनिक्स. मॅट्रिक्स मेकॅनिक्स ही अशी कन्सेप्ट आहे, क्वांटम मेकॅनिक्स मधली ही पहिली कन्सेप्ट आहे जी पूर्णपणे सिद्ध झाली. आणि कुणी केली? अर्थात हैजूनी. त्याच्यामुळे झालं असं की ह्या मॉडेलवरती काम करणारे त्याचे जे दोन फ्रेंड होते, ते म्हणजे मॅक्स बोर्न आणि पास्कल. यांनीही त्याला ह्या कामामध्ये खूप मदत केली आणि हे मॉडेल सक्सेसफुली सिद्ध झालं. हे सगळं झाल्यानंतर मी त्याच्या प्रेमामध्ये आणखीच पडत पडत चाललंय. तो नवनवीन शोध लावत चालला आणि व्याख्याता म्हणून नवनवीन ठिकाणी जगभरामध्ये व्याख्यानं देत होता तो. त्याची कामं वाढू लागली. भरपूर कामं त्याच्या समोर होती. नवे नवीन शोध लावायचे होते त्याला. बरचसं काही वाचायचं होतं. आणि या सगळ्या गदारोळामध्ये त्याला माझ्यासाठी बिलकुलच वेळ नव्हता. आता कसं असतं ना हे सायंटिस्ट लोकांचं, मॅड सायंटिस्ट असतात ना ते, त्यांना सतत काम, 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 काम. प्रेम वगैरे काय सगळं विसरूनच जातात ते. हाही विसरून गेला होता त्याचं प्रेम, आय मीन मी. त्यामुळे तो सतत त्याच्या कामामध्ये बिझी होता आणि तो ना कामामध्ये बिझी होता, पण काहीतरी वेगळंच करत होता. ज्याच्यामुळे ना माझ्या डोक्यामध्ये संशयाचा किडा वळवळ करत होता. काय काम करत होता तो? मी असं बघायचा प्रयत्न केला तर लक्षात आलं की तो पत्र लिहितो. कुणाला तरी पत्र लिहितोय तो. माझ्या डोक्यामध्ये असं भणभण भणभण करायला लागलं होतं ते. हा कुणाला पत्र लिहितोय? आणि बरं एवढी सगळी पत्र ढिगाणं लिहितोय तो, पण त्यातलं एकही पत्र मला नाही. म्हणजे असतं ना ते गुलाबी कागदावरती पत्र लिहावं, गुलाबाची फुलं काढावीत, ते बदाम काढावेत, ते बदामामध्ये खुपसलेले बाण काढावेत. डब्ल्यू लव्हज पी मीन्स वर्नर लव्हज फ्री असं काहीतरी लिहावं त्यांनी आणि मग मला द्यावं ते, मी खुश व्हावं. असं काही नव्हतं याच्यामध्ये. वेगळीच कसली तरी पत्र होती. मी थोडासा शोध घ्यायचा प्रयत्न केला. कसली पत्र आहेत ती? आणि माझ्या हातामध्ये पत्र पडलं. मी कधीही कोणाची पत्र वाचत नाही. ते बॅड मॅनर्स असतात ना. पण प्रेमात पडलेला संशयी माणूस हा काहीही करू शकतो. काहीही करू शकतो. मी इकडं-तिकडं बघितलं आणि ते पत्र उचललं. आणि वरती सेंडरसाठी रिसीव्हरसाठी एक ॲड्रेस लिहिला होता आणि त्या ॲड्रेसवरती लिहिलं होतं
टू पॉली. हे कोण नवीन आयटम आहे आता? पॉली नाव पण कधी ऐकलं नाही मी याच्याकडून याचं. कोण आहे ही? याच्या क्लासमध्ये पण नाहीये ती किंवा त्याच्या लॅबमध्ये पण नाहीये. आजूबाजूला पण मी बघितलं, इथं कुठं नाहीये. कोण आहे ही पॉली? माझं ना डोकं आता फुटायच्याच वेळ आली होती. संशय 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 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना राग होता. हा असं कसं करू शकतो? बेवफा नाही असू शकत हा. असं सारखं माइंड मध्ये येत होता माझ्या. मी कुणाला सांगू नका, पण मी ते पत्र फोडून वाचलं. मला बघायचं होतं ही पॉली आहे तरी कोण. पत्र वाचलं आणि खाली वाचत वाचत गेले. हे काय नवीन आहे? अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. हा काय नवीन प्रकार आहे? अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. ठीक आहे, इट्स ओके. प्रेम वगैरे तर नाही याचा अर्थ. हा खाली गेले. खुश झाले मी. खूप खुश झाले. का खुश झाले? कारण पॉली ती नसून तो होता. सगळ्यात जास्ती आनंद झाला होता मला. कारण तो बेवफा वगैरे निघला नाही था वो. म्हणजे तो मला काय दगा वगैरे त्याने दिला नाही. यासाठी मी खुश होते. आणि मग ते खाली वाचत गेले की फिजिक्स मध्येच अनसर्टिनिटी प्रिन्सिपल आहे आणि ह्या अनसर्टिनिटी प्रिन्सिपलवर तो पॉली बरोबर डिस्कस करतोय बऱ्याचशा गोष्टी. उश, किती मोठा सुटकेचा निश्वास टाकला मी आणि माझ्या डोक्यातला तो संशयाचा किडा निघून गेला. परत प्रेम वगैरे वाढायला लागलं माझं. कारण त्याचा आणि पॉलीचा अफेअर म्हणजे ते फ्रेंडली अफेअर सुरू झालं त्यांचं. त्यांचं काम सुरू झालं आणि ते काम सुरू झाल्यानंतर ते दोघं आता एकमेकाला पत्र वगैरे काय लिहित नव्हती. तर ते दोघं एकमेकाला रिसर्च पेपर लिहित होते. आणि पॉली हा महान शास्त्रज्ञ होता. वुल्फ गँग पॉली नाव होतं त्याचं. आणि तो एक शास्त्रज्ञ होता जो बऱ्याचशा गोष्टींवरती म्हणजे सापेक्षवादाचा सिद्धांत असेल किंवा अनसर्टिनिटी प्रिन्सिपल असेल, क्वांटम मेकॅनिक्स असेल, अशा अनेक गोष्टीवरती तो काम करत होता. एवढं सगळं काम करत असताना साधारणतः 1927 वगैरेचा काळ असेल आणि त्यांनी पेपर लिहायला सुरुवात तेव्हा केली. त्याच दरम्यान त्याचं 1929च्या वेळेस हायझो आणि पॉलीने मिळून सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे 2 पेपर पब्लिश केले. आणि त्याच्या एवढ्या सगळ्या कामाचं फळ त्याला नाही मिळालं तर आश्चर्याची गोष्ट होती. अर्थात मिळालं. 1932 साली त्याला जगप्रसिद्ध नोबेल प्राइज मिळालं. किती खुश झाले होते मी आणि माझ्या प्रेमाला, आनंदाला काही सीमाच नव्हती. उधाण आलं होतं अक्षरशः उधाण. म्हणजे एखादी टीनेजर मुलगी नवीन नवीन प्रेमात पडल्यानंतर कसं एकदम उसळ्या मारत असते, फिरत असते, आनंदानं धावत असते, तसं काहीसं मला झालं होतं. पण मला जरी खूप आनंद झाला असला ना, त्याला तेवढासा आनंद झाला नव्हता. मला जाणवत होतं ते. आणि मी हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला. त्याला विचारलं, "बाबा रे, काय झालंय असं नेमकं? जग अख्खं खुश झालंय की तुला नोबेल प्राइज मिळालंय म्हणून. पण तू काय एवढा सॅड सॅड दिसतोयस?" तर त्याने जे मला सांगितलं ते ऐकून तर माझं प्रेम दुप्पट वाढलं होतं. त्याने सांगितलं की ह्या नोबेल प्राइज ज्याच्यासाठी मिळालं मला क्वांटम मेकॅनिक्स मधल्या, क्वांटम फील्ड मधल्या माझ्या क्रिएशनसाठी मला हे नोबेल प्राइज मिळालंय. पण या नोबेल प्राइज वरती माझा एकट्याचा हक्क नाहीये. हा? तुझ्या एकट्याचा नाही म्हणजे कुणाचा हक्क आहे? माझ्यासोबत जे काम करत होते मॅक्स बॉर्न आणि पास्कल ह्या दोघांनी याच्यासाठी तेवढीच मेहनत घेतली. त्याच्यामुळं या नोबेल प्राइज वरती माझ्या इतकाच हक्क त्यांचाही आहे. त्यामुळे हे नोबेल प्राइज देताना मला एकट्याला न देता आमच्या तिघांमध्ये विभागून द्यायला हवं होतं. मला ना ते नवीन गाणं आलं होतं बघा. आज फिर तुम पे प्यार आया है. आवाज दुर्लक्ष करा, भावना लक्षात घ्या माझ्या. असं झालं होतं मला. कारण शास्त्रज्ञ म्हणून तो महान 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 तर होताच, पण माणूस म्हणून एकदम महान होत चालला होता तो. हे सगळं एवढंच कारण त्याच्यासाठी पुरेसं नव्हतं. म्हणजे माझं त्याच्यावरचं प्रेम वाढायला. आणखी एक कारण होतं. नोबेल प्राइज ज्या कारणासाठी मिळालं त्या क्वांटम थेअरीला अख्खं जग त्यावेळेस अपोज करत होतं. अगदी अल्बर्ट आइन्स्टाईनही. पण हे सगळं जग अपोज करत असतानाही हा माणूस मात्र न घाबरता, न डगमगता, ह्या पियर प्रेशरच्या अंडर न येता आपलं काम अगदी मस्त करत होता आणि निडरपणे हे काम करत होता. मानला पाहिजे ह्याच्या सगळ्या ह्या पेशन्सला आणि ह्याच्या सगळ्या ह्या मेहनतीला, पॅशनला मानला पाहिजे. म्हणून मला जास्त प्रेम येत होतं त्याच्यावरती. आणि हे सगळं होत असताना त्याच वेळेस जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष झाला होता हिटलर. अख्खं जग तर अपोज करतच होतं, पण हिटलरनेही त्याच्यावरती आणि त्याच्या पूर्ण गँगवरती म्हणजे त्याच्या पूर्ण सायंटिफिक ग्रुपवरती, सायंटिस्टच्या ग्रुपवरती बहिष्कार टाकला होता.
कारण असं होतं, ड्यूइश फिजिक्स चळवळ नावाची एक चळवळ होती जर्मनीमध्ये. जगभरामध्ये अशा अनेक चळवळी होत्या. तर त्यांनी अफवा पसरवायला सुरुवात केली होती, गैरसमज पसरवायला सुरुवात केली होती, की क्वांटम थेअरी ही व्यवस्थित नाहीये, चांगली नाहीये, समाजाच्या हिताची नाहीये, मानवतावादी नाहीये, असे अनेक अनेक समज त्यांनी पसरवले होते. आणि त्याच्यामुळं हिटलरने त्याच्यावरती बहिष्कार टाकला. फक्त एवढंच कारण नव्हतं. त्याचं दुसरं कारण म्हणजे याचा धर्म हा पण होता. धर्म ज्यू अर्थातच तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानं नाझी धर्म स्वीकारला नव्हता किंवा नाझीवादाकडे तो वळाला नव्हता. हेही कारण होतं. त्याच्यामुळे याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला. पण फक्त एवढ्या सगळ्या कारणामुळे तो घाबरून बसेल अशातला तो मुळीच नव्हता. त्यानं काय केलं, एक लांब सडक लेटर लिहिलं. कुणाला? डायरेक्ट हिटलरला. आणि त्या लेटरमध्ये त्यांनी सगळं क्लिअर केलं, की क्वांटम थेअरी बद्दल जे गैरसमज पसरवले गेलेत ते कसे चुकीचे आहेत. ज्या अफवा पसरवल्या गेल्यात त्या अफवा कशा चुकीच्या आहेत आणि सत्य काय आहे, याचा कसा फायदा होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या. आपल्या जर्मनी न सोडण्याविषयीच्या पण अनेक कल्पना त्यांनी त्याच्यामध्ये क्लिअर केल्या. आणि बहुतेक हिटलर शांत झाला असावा ह्या सगळ्या प्रकारानंतर. त्याच्यानंतर सगळं मॅटर सॉर्ट आउट झालं. आणखी एक गोष्ट मला आठवली. ह्या सगळ्यासोबत म्हणजे फिजिक्स सोबतच त्याची आणखी एक प्रेयसी होती. ती प्रेयसी म्हणजे त्याच्या घरचा पियानो. त्याला पियानो वाजवण्याचा भारी नाद होता. म्हणजे वेस्टर्न क्लासिकल म्युझिक आणि पियानो ह्या दोन गोष्टीमध्ये तो भयंकर बुडून जाऊ शकत होता. आपल्याकडे कसं दिवाळी पहाट गाणी होतात, चैत्रातली गाणी होतात किंवा ते पुण्यामध्ये कुठला तरी एखादा कार्यक्रम होतो ना मोठा, तसे अनेक कार्यक्रम वगैरे होत असतात. तसे तिकडं कार्यक्रम होत होते जर्मनीमध्ये. आणि त्या कार्यक्रमाला एकदा हा गेला होता. त्याला नाद होता या सगळ्या कार्यक्रमांचा. तो गेला होता त्या कार्यक्रमाला आणि तिकडे गेल्यानंतर मला तिथपर्यंत ठीक होतं. म्हणजे पियानो ठीक होता, क्लासिकल म्युझिक ठीक होतं. तिथपर्यंत सगळं मी ॲग्री केलं. ठीक आहे बाबा चालतं. तुझे छंद आहेत, तुझे हॉबीज आहेत. चालेल सगळं. माझे पण आहेत. पण तिथं जाऊन ना त्यांनी एक वेगळंच मॅटर केलं. तुम्हाला कळलंच असेल आता मी काय बोलतो. तिकडे गेला तो, पण येताना एकटा नाही आला. तर त्याने एक अनुभव घेऊन आला. म्हणजे त्याने तोपर्यंत बनवला नव्हता. तो वाला अनुभव नव्हे. अनुभव कुठला? तर इलिझाबेथ शुमाकर, त्याची गर्लफ्रेंड. तो घेऊन आला तिला. आणि मग मला कळलं की गेला. आमचा एडोबा गेला आता. आणि लिटरली तो गेला. पण त्याला अनुभव आणून आदळला. आय मीन माझ्या लाईफमध्ये एलिझाबेथ शुमाकर आली. तो अनुभव माझ्यासमोर त्याने आदळला. पण तो स्वतः कुठे गेला? तर जर्मनचा जो ॲटॉमिक एनर्जीचा प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस होणार होती आणि डेव्हलपमेंटसाठीचं काम सुरू होतं, त्या प्रोजेक्टवरती तो काम करायला लागला. तो तिकडे बिझी झाला आणि आम्ही इकडं. तर त्याच वेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. ऐन टप्प्यावरती आलं होतं. अख्खा युरोप पेटला होता त्याच्यामध्ये. आणि सगळे शास्त्रज्ञ मिळून आपापलं काम करत होते. काय काम करत होते? तर न्यूट्रॉनच्या मदतीनं न्यूक्लियसचं विभाजन करून काय करता येईल याविषयीचं त्यांचं बरंचसं काम सुरू होतं. आणि ह्या सगळ्या कामामध्ये ह्याचा वापर कसा करता येईल, म्हणजे ही जी काही ॲटॉमिक एनर्जी आहे तर ती एनर्जी आपल्याला वापरता येईल का, लष्करी फायद्यांसाठी वापरता येईल का, किंवा त्याच्यावरती प्रतिबंध कसे आणता येतील, ह्या सगळ्याबद्दल इंटरनॅशनल फोरममध्ये चर्चा होत होती. सगळीकडे याची चर्चा होत असताना 1941च्या दरम्यान त्याची जगप्रसिद्ध मिस्टेरियस मीटिंग झाली. ती मीटिंग कुणासोबत होती? अर्थातच त्याचे लाडके सर, कोण? नील्स बोर यांच्यासोबत त्याची मीटिंग झाली. आणि त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आजपर्यंत जगाच्या समोर आलं नाहीये. म्हणजे लोकांनी बरेचसे तर्कवितर्क मांडलेले आहेत, बरेचसे पेपर्स पब्लिश झालेले आहेत. एक नाटक पण आलंय कोपनहेगन, जे इंग्लिशमध्ये पण झालं होतं. त्याच्यावरूनच मराठीमध्ये पण ते नाटक करण्यात आलं. असे अनेक गोष्टी त्यावेळेस पसरल्या. आणि त्या मीटिंगमध्ये बोललं जातं की नील्स बोर आणि हिझनबर्ग ह्या दोघांनी जे काही कन्व्हर्सेशन केलं आहे, तर त्या कन्व्हर्सेशनमध्ये मुद्दा असा होता की ॲटॉमिक एनर्जी जर प्रोड्यूस झाली किंवा ॲटम बॉम्बची जी प्रोसेस सुरू आहे बनवण्याची, ती जर सुरू झाली तर ॲटॉमिक एनर्जीचा वापर चांगल्या कामासाठी करण्याऐवजी वाईट कामासाठी होतो. तर नील्स बोर आणि हायझनबर्ग ह्या दोघांची ही मतं वेगळी होती. दोघांमध्येही बरेचसे मतभेद होते या गोष्टीवरून. तरीही जाता जाता नील्स बोरने त्याला एक सल्ला दिला की तू सावध वाटचाल कर. आणि त्या सल्ल्याचा त्याने योग्य वापर केला. आणि तिथून मानवतावादाला सुरुवात झाली त्याच्या आयुष्यातल्या, असं म्हणायला काही हरकत नाही. तो पूर्वीपासूनच मानवतावादी होता. त्याच्यानंतरही त्याने आपल्या कामातून ते सिद्ध केलं. ॲटॉमिक बॉम्बची ज्यावेळेस प्रोसेस सुरू झाली, त्या प्रोसेसमध्ये अनेक समुदाय काम करत होते, अनेक त्याच्यासोबतचे सायंटिस्ट काम करत होते. आणि या सगळ्यांनी मिळून एक छोटेखानी प्रकल्प उभा केला होता, ज्याच्यामध्ये अणुबॉम्बची चाचणी होणार होती. आणि
प्रोसेस पण त्याची बिल्डिंगची सुरू होती. पण मला वाटतं किंवा माझं एकटीचंच असं मत आहे की आणखी कुणाचं आहे मला माहिती नाही. पण जगामध्ये अनेक लोक असं म्हणतात की त्यानं ही ॲटॉम बॉम्बची जी प्रोसेस आहे ती त्यानं हळू सुरू ठेवली. वेग मंदावत ठेवला नेहमीच आणि कधीही त्यानं तो वेग वाढवत नेला नाही. याचं कारण मे बी असं असू शकतं की ज्याच्या अधिपत्याखाली तो हा प्रोजेक्ट करतोय ते खूप भयानक आहे. त्याच्यामुळं अख्ख्या जगाला याची किंमत मोजावी लागेल. आपल्याला माहीतच आहे की 2 दोस्तांमध्ये ॲटॉम बॉम्बची रेस लागली होती. ओपेनहायमर आणि हिझनबर्ग. पण याच्यामध्ये जिंकला ओपेनहायमर. तो जिंकला की जिंकू दिला? हा सगळ्यात मोठा प्रश्न. हा प्रश्न फक्त मला एकटीलाच पडला नव्हता, तर जगभरातल्या अनेक भौतिक शास्त्रज्ञांना हा प्रश्न पडला होता. आणि त्याच्यामुळं 23 एप्रिल 1945 ला अमेरिकेच्या अग्रेसर टीमनी जिथं हायगरॉशला याची अणुभट्टीची चाचणी यांनी अणुभट्टी उभा केली होती. तर तिकडे हे सगळेजण भेट द्यायला आले. त्यांनी तपासणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं, की आता इथं जो काही प्रकल्प सुरू झालाय किंवा अणुबॉम्बची तयारी जी सुरू झाली, ती तयारी अ, अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरती आहे आणि एकदम हळू होत आहे आणि ह्या शर्यतीमध्ये मे बी जर्मनी अग्रेसर ठरू शकतो कारण यांचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि ही तपासणी करून गेल्यानंतर बऱ्याच काळानंतर अ, अणुबॉम्ब तयार झाला आणि अणुबॉम्ब तयार झाला तो कुठं? मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये. म्हणजे ओपेनहायमरकडून हा बॉम्ब तयार झाला आणि बॉम्ब तयार होऊन बॉम्ब पडला. हिरोशिमा नागासाकी हा प्रकार घडला आणि हे सगळं झाल्यानंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर हायझनबर्गला हिटलरनी अटक केली. फक्त हायझनबर्गलाच नाही तर त्याच्या अंडर जी काही टीम होती नवशास्त्रज्ञांची त्यांनाही अटक करण्यात आलं. खरं तर हा प्रकल्पच हिटलरच्या अध्यादेशानं सुरू झाला होता आणि त्याच्यामध्ये हायझनबर्ग यशस्वी न झाला आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे त्याला अटक करण्यात आली. 1 वर्षानंतर त्याला सोडलंही आणि सोडल्यानंतर मात्र दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम किंवा त्याच्यानंतर जे काही झालं, अणुबॉम्बच्या चाचणीनंतरचे जे काही प्रकार घडला, त्याचे परिणाम असतील किंवा त्याला अटक करण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हायझनबर्गवरती झाला आणि तो बराचसा अपसेट झाला. बऱ्यापैकी तो डिप्रेस झाला आणि या डिप्रेशनमधून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग होता, तो म्हणजे आपल्या आवडत्या शहरामध्ये परत जायचं. कारण ज्या शहरामध्ये तो राहत होता, ज्या शहरामध्ये राहून त्यानं हा सगळा प्रयत्न केला, त्या शहराची हवा आता त्याला मानवेनाशी झाली. त्यामुळे तो गॉटिंगनला गेला. तिकडे गेल्यानंतर त्यांनी 1958 पर्यंत मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्समध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर काही काळ बर्लिनमध्ये त्यांनी काम केलं. 1970 पर्यंत त्यांनी बर्लिनमध्ये काम केलं आणि ही सगळी कामं करत असताना तो नवनवीन आणखी शोध लावत होता, नवनवीन आणखी रिसर्च पेपर लिहित होता, जगभरामध्ये नवनवीन व्याख्यानं देत होता आणि त्याच्यासोबतच तो विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार हे दोन्ही करत होता. आपल्या कामाशी, आपल्या पॅशन्सशी किंवा आपल्या अनेक गोष्टींबरोबर तो एकदम एकनिष्ठ होता. त्यानं कधीही आपली लॉयल्टी कुठल्याही गोष्टीमध्ये लूज केली नाही, हरवली नाही आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर मला एक सांगावसं वाटतं, की तो डिप्रेशनमधून बाहेर तर आला, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्याच्या माइंडला कुठेतरी आघात झाला असावा, त्याच्या मनाला कुठेतरी आघात झाला असावा आणि तो मनातल्या मनात खचला असावा. हे याच्यासाठी वाटतं, की फक्त तो रेस हारला म्हणून नाही, ॲक्चुअली तो खऱ्या अर्थानं रेस जिंकला होता. म्हणजे ओपेनहायमरनं जरी बॉम्ब तयार केला असला, तरी प्रत्येक वेळेस जिंकणाराच हिरो ठरत नाही. कधी-कधी काही युद्ध ही फक्त हरण्यासाठी लढली जातात आणि हायझेनबर्गनी हे युद्ध हरण्यासाठी लढलं असावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तो खचला या प्रकारामुळे होता, की हा जर बॉम्ब त्यानं तयार केला असता किंवा त्याच्या हातून तयार केला गेला असता, तर याचे परिणाम काय झाले असते? आणि जर हा प्रोजेक्ट करायला त्यांनी नकार दिला असता, तर आधीच त्याचा धर्मजीव होता, जो की जर्मनीमध्ये बॅन झाला होता. बॅन झाला एकंदरीत म्हणजे ज्यू लोकांना मारून टाकण्यात येत होतं. त्याच्यामुळं जर त्यानं हा प्रोजेक्टला नकार दिला असता, तर त्याचं काय झालं असतं? किंवा बॉम्ब जर अगोदर तयार झाला असता, तर हिटलरच्या अधिपत्याखाली बॉम्ब टाकल्यानंतर जगभरामध्ये काय पडसाद उमटले असते. ह्या विचाराने त्याचं डोकं बधीर झालं असावं, त्याच्यामुळे तो खचला असावा. आणि ह्या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे आपल्या बऱ्याचशा कामामध्ये तो एकदम एक्सपर्ट असणारा, एकनिष्ठ असणारा, त्यानं मला 2दा धोका दिला. पहिला म्हणजे एलिझाबेथला माझ्या आयुष्यामध्ये आणून आणि दुसरा आमच्या दोघींना एकत्रितच दिला. आमच्या दोघींना आणि त्यालाही नको असलेली सबत आणून. ती सबत होती, ती म्हणजे मूत्रपिंडाचा कॅन्सर म्हणजेच किडनीचा कॅन्सर त्याला झाला होता आणि त्याच्यासोबतच तो त्याला घेऊन गेला. 19 फेब्रुवारी 1976 रोजी हायझनबर्ग आपल्या सगळ्यांना सोडून इथून निघून गेला आणि ते निघून गेल्यानंतर
जगभरामध्ये अनेक वादविवाद कॉन्स्परन्सी थिअरीज तयार झाल्या की हायझनबर्गनी हे युद्ध किंवा हा अणुबॉम्बचा जो प्रोजेक्ट आहे तो मुद्दामून हरला की काय. ऍक्च्युली हा सगळ्यांच्या माइंडमध्ये प्रश्न आहे. त्याचा फेमस प्रिन्सिपल जरी अनसर्टिनिटीच असलं तरी माझं त्याच्यावरचं आणि त्याचं फिजिक्सवरचं प्रेम हे निश्चित होतं, सर्टन होतं. तर भेटूयात आपण पुढच्या स्टोरी सोबत, पुढच्या अफेअर सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट तर कराच आणि स्टोरी कशी वाटली ही सांगायला विसरू नका. बाय.